तारिणी, ते लॉकेट रूम मध्ये कुठेच नाही. नाही सापडणार. म्हणजे म्हणजे ते ज्याचं होतं त्याच्यापाशी पोहोचलंय. कोणाचं आहे ते? युवराज. युवराज? आर यू शुअर? हो. पद्मिनी काकू आणि निशिनी कन्फर्म केलं. ते लॉकेट युवराजच आहे. म्हणजे कमळीच्या कॉलेजमध्ये ड्रग्ज प्रोव्हाइड करणारा युवराज आहे? हॅलो ऋषी, तारिणी बोलतेय. कमळी आहे तिथे तुझ्यासोबत? मला जरा तिच्याशी बोलायचं होतं. तिला देशील फोन प्लीज? कमळे कमळे, अगं ऋषीभाऊंच्या फोनवरनं तारिणीताईंचा फोन आला तुझ्यासाठी. हां. बरं ऐक, मी जातो, मला जरा काम आहे. हॅलो, हा तारिणीताई, कशी आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी एकदम मस्त. काय कशी काय आठवण काढलीस? अगं माझं एक छोटंसं काम होतं. मला एक मदत हवी होती तुझी. ही कमळी तुझ्या मदतीसाठी कायम उभी आहे ऑफिसर. बोला. कमळी, अगं तिकडे त्या सगळ्यांसमोर बोलू नकोस. सॉरी. सांग, काय काम होतं? मला सांग, कौशिकी मॅडमचा ज्या दिवशी सत्कार होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री तू कोणाला तरी धडकली होतीस, आठवतंय? होय, आठवतंय की. त्या माणसाचा चेहरा आठवतोय तुला? तसं इतकं आठवण झालंय मला. बरं मला एक सांग, जर मी तुला त्याचा फोटो पाठवला तर तू ओळखू शकशील त्याला? होय. ठीक आहे, फोन चालू ठेव. मी तुला लगेच फोटो पाठवते ऋषीच्या फोनवर. ओके? हां बघ. अगं होय, अगं ह्यो तोच माणूस आहे. नक्की? होय अगं, आईची शपथ घेऊन सांगतो, तोच माणूस आहे. काय झालं, ते सापडला काय? इतके दिवस तो नजरेसमोरच होता. फक्त पुरावे नाहीयेत म्हणून त्याला पकडता आलं नाही. पण आता त्याला पकडायचंय, तेही पुराव्यांसकट. तारिणीताई, तू काळजी घे. मी तुळजाईकडे प्रार्थना करतो की तुझे सगळं काम होऊ दे. बरं कमळी, स्वतःची काळजी घे आणि कधीही काहीही गरज लागली तरी लगेच फोन कर. नक्कीच. ठेवतो. म्हणजे त्या दिवशी कॉलेजमध्ये ड्रग्ज द्यायला युवराजच आला होता. याचा अर्थ युवराज गुलाबचा फक्त मित्र नाहीये, तर तो या ड्रग स्मगलिंग मध्ये सुद्धा त्याचा भागीदार आहे. आणि मला वाटतं की याच बिझनेससाठी युवराजला 50 लाख रुपये द्यायचे. करेक्ट. म्हणजे त्याचं पासबुक, त्याच्यात असलेले सगळे ट्रान्झॅक्शन्स, हे पैसे त्याला स्मगलिंगमुळे मिळाले होते.